नमस्कार. महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं लाडक्या बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. बघा, लाडकी बहीण योजनेचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. 1 लाख महिला अपात्र झालेल्या आहेत, त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. संपूर्ण माहिती या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात असणार आहे. सर्व महिलांना सूचना आहे, लगेचच व्हिडिओला लाईक करून टाका आणि लगेचच चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या संपूर्ण अपडेट्स तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत. लाडकी बहीण योजनेचे जसेच तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील, त्याचबरोबर संपूर्ण जी काय अपडेट आहे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात ती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली जाणार आहे. सर्वांनी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लगेचच या व्हिडिओला लाईक पण करून टाका. बघा, लाडकी बहीण योजनेच्या या व्हिडिओमध्ये 1 लाख महिला ज्या अपात्र ठरलेल्या आहेत त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा, लाडकी बहीण योजनेची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहत आहोत. बघा, लाडकी बहीण योजना 1,10,000 महिला लाडक्या बहीण योजनेस मुकणार. महिलांमध्ये कागदपत्र जमवण्याची धावपळ सुरू. पाहू शकता, बघा संपूर्ण माहिती या ठिकाणी आहे. सकाळमध्ये आलेली बातमी होती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 1.5 लाख महिलांचे अर्ज दाखल झालेले असताना सुमारे 1,10,000 महिला या योजनेपासून वंचित राहणार आहेत. शासनाच्या संजय गांधी निराधार योजनेतून त्या 1,500 रुपयांचा लाभ घेत असल्याने त्या लाडक्या बहीण योजनेस अपात्र ठरलेल्या आहेत. बघा, 1,10,000 महिला ज्या आहेत त्या 1,10,000 महिला या ठिकाणी लाडक्या बहीण योजनेचा जो काही लाभ आहे त्या लाभापासून वंचित आहेत. त्या लाभासाठी या ठिकाणी अपात्र ठरल्या आहेत. बघा, लाडकी बहीण योजनेस त्या ज्या काही महिला आहेत त्या अपात्र ठरलेल्या आहेत, कारण त्या महिला शासनाच्या संजय गांधी निराधार योजनेतून 1,500 रुपयांचा लाभ घेत असल्याने त्या लाडक्या बहीण योजनेच्या या ठिकाणी अपात्र ठरलेल्या आहेत. तर बघा, सर्वात मोठा निर्णय आहे. संपूर्ण माहिती आपल्याला पाहायला मिळते. बघा, या महिला ज्या आहेत या अगोदरच या ठिकाणी संजय गांधी निराधार योजनेच्या 1,500 रुपयांचा लाभ घेत आहेत, 1,500 रुपयांचा लाभ घेत आहेत. त्यामुळे या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ जो आहे तो त्या ठिकाणी मिळणार नाही आणि त्यामुळे या ज्या काही महिला आहेत या योजनेसाठी अपात्र ठरलेल्या आहेत. तर अशा पद्धतीची माहिती होती लाडक्या बहीण योजनेच्या संदर्भात. संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. मित्रांनो, अशाच पद्धतीची जी काही माहिती आहे लाडक्या बहीण योजनेच्या संदर्भातच्या संपूर्ण अपडेट्स तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून दिले जाणार आहेत. सर्वांनी चॅनलला लवकर सबस्क्राईब करून घ्यायचे आहे आणि ह्या व्हिडिओला पण लाईक करून टाकायचं आहे. तर बघा, आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची लाडक्या बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.